मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? खूप छान असाल, खूप मस्त असाल. तर माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही मस्त जाणार आहोत विहारामध्ये, बुद्ध विहारात. तुम्ही हा ब्लॉग पूर्ण लास्टपर्यंत बघा. आणि माझे मिस्टर, मुलगा, सासूबाई माझ्या आणि माझा मोठा मुलगा आम्ही मस्त जाणार आहोत बुद्ध विहारामध्ये. चप्पल तुम्ही घालता माझी? तुम्ही माझी चप्पल घालता का? निळी घालता? त्यांना माझी चप्पल घालायची आहे, म्हटलं घालायची. तर आम्ही आता चाललो. आम्ही निघालेलो आहो, बिल्डिंग खाली आलोय. सध्या माझ्या सासूबाई आल्या नाही, त्यांची वाट बघत आहोत आम्ही. बघा, माझे मिस्टर, माझा मुलगा आणि हा माझा मुलगा, हे माझे जाऊची मुलं आहेत दोन्ही पण. तर आता आम्ही चाललो थोडा टाईम आहे. आम्ही थांबलोय मस्त बिल्डिंग खाली येऊन थोडंसं, कारण माझ्या सासूबाई आलेल्या नाही आहेत. त्यांना वेळ लागेल, त्यांच्या तयारी चालू आहे. त्यांना खूप वेळ पाहिजे आहे अजून यायसाठी. आपण बसलोय बघा इथं मांडी घालून. आता आम्ही निघालेलो आहोत. निघालेलं तर आहो, पण पावसाचं वातावरण दिसतंय आम्हाला की पाऊस येणार म्हणून. आणि हा माझ्या आत्याचा मुलगा, तुम्ही बघितलं होतं झाडेगावचा व्हिडिओ, तर त्यांचा मुलगा आहे. पावसाचं वातावरण खूप आहे आणि आम्ही छत्री वगैरे पण काहीच घेतली नाही. आमचे मुलं कसे चालले त्यांना, त्यासाठी मग आम्ही पैदलच चाललो. काय पाऊस थांबलाय, आता आम्ही निघालो आहोत. पाऊस आला की पुन्हा आम्ही थांबतो आणि पाऊस गेला की पुन्हा निघतो. आम्हाला जास्त करून 20 किंवा 25 मिनटं लागतात घरून यायला इथपर्यंत. जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. बघा, जवळ आलोय आम्ही. तर विहारापाशी पोचलोय आम्ही. चप्पल वगैरे बाहेर काढायची. आणि त्याच्यानंतर नालंदा विश्वशाला केंद्र संघराज
इरुलीमधलं नालंदा बुद्ध विहार आहे. इथं खूप छान गौतम बुद्धाच्या प्रतिमा आहेत. हे बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर आहेत हे बघा. आणि हे आपले भंतीजी यांचं मागं निधन झालेलं आहे. खूप छान गौतम बुद्धाच्या प्रतिमा आहेत. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ही पण खूप छान आहे.
ते शिंगडे घाणेगावचे. गौतम बुद्धांचे खूप इथं छान तस्विरे आहेत, फोटो आहेत. तुम्ही बघू शकता त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत आहेत. आणि इथं त्यांच्या फोटो म्हणजे त्यांनी कसं संन्यास घेतलं आणि ते कुठं गेले सगळं इथं पण लिहिलेलं आहे, जे फोटोच्या खाली. आणि खूप छान फोटो आहेत इथं, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, श्रविस्त के जेवन विहारे बुद्ध के धम्म सभा में दुखियारी नगम पागली, सगळं लिहिलेलं आहे, हे बघू शकता. आणि इकडं समजा बुद्ध पौर्णिमा असली, काही कार्यक्रम असला तर इकडं सगळं जेवणाचा कार्यक्रम वगैरे सगळं इकडं असतं. हे बघा, खूप छान आहे. आणि एक फोटो तर त्यांचा खूपच आहे की ज्यावेळेस ते संन्यास घेतला होता त्यांनी, आणि राजकुमार सिद्धार्थ प्रवचित होने के बाद पहले से 8 ध्यान तक जल्दी पहुंचा. हा माझा मुलगा, इकडे सगळी फॅमिली आमची बसलेली आहे. तर वंदना वगैरे पण घेतली, थोडं बसलो आम्ही इथं. तर एरोलीमधलं सेक्टर 6मधलं नालंदा बुद्ध विहार आहे, हे बघू शकता तुम्ही. तर आमच्या वगैरे पण घेऊन आली होती मी. आता आम्ही घरी चाललो आहे. तर काही मिस्टेक झाली असेल किंवा काही चुकलं असेल माझं तर प्लीज कमेंट करा आणि सांगा, जे मी नेक्स्ट टाईम नाही करणार. बस असाच होता माझा ब्लॉग. जय भीम सर्वांना.